नागपुरात सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणारे शिवानी दाणी, अश्विनी जिचकार प्रमुख दावेदार असतील। माया इवनाते, दिव्या धोरडे आणि नीता ठाकरे या देखील प्रमुख दावेदार आहेत। तर नागपूरमध्ये शिवानी दाणी, अश्विनी जिचकार, माया इवनाते, दिव्या धोरडे आणि नीता ठाकरे या महापौर पदाच्या दावेदार आहेत। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, मला साताऱ्याचा नगराध्यक्ष होता आला नाही, उदयनराजेंनी आपली खंत व्यक्त केली। एक इच्छा अपुरीच राहिली। उपनगराध्यक्षपदी दत्ता बनकरांची निवड झाली। दत्ता बनकरांचं अभिनंदन करताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केले। नगरपालिकेची जी इमारत आहे त्यात जर कोणाचं योगदान जास्त असेल, माझं सोडून कागदोपत्री हे ते पाठपुरावा करणं हे या सगळ्यांनी केलं। एज फॅक्टर असतो, कधी ना कधीतरी प्रत्येकाला, आज आम्हाला लागलं, उद्या तुम्हाला, ते मला लागू होत नाही तर बाग सोडून मी 16 वर्षाचं राहतो। पण मतीचं असं लक्षात घे की नंतर त्याला काय डावललं अशातला भाग नाही। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा गटनेता ठरलाय। माजी महापौर प्रवीण शेट्टी बहुजन विकास आघाडीच्या गटनेतेपदी विराजमान झालेत। वसई विरार महापालिकेच्या तिसऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 70 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले। महापौर निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नयेत यासाठी बहुजन विकास आघाडीनं गट स्थापन करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली आहे। माझे नेते, लोकनेते हितेंद्रजी ठाकूर माझे गुरु आहेत, त्यांचं मी आभार मानेन। युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं मी आभार मानेन का त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला। शेवटी हे टीमवर्क असते, माझं एकट्याचं यश नसून हे माझ्या सर्व आम्ही एकत्रितपणे, माझ्यासकडे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केलं आणि त्याच्यामुळे हे यश मिळालं। आमचं नेतृत्व जे आम्हाला साथ होती त्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलेलं आहे। त्याच्यामुळे हे सर्व यश मी सामूहिक आमचं जे काम केलेलं आम्ही टीम एफर्ट्स म्हणतात त्याला, तर ते केलेलं त्यांना देईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।